नमस्कार मंडळी. मी शाहीर विठ्ठल बडगर, माझं गाव रेवनाळ, तालुका जत, जिल्हा सांगली. मी आता सध्या मुंबईमध्ये राहायला आहे आणि मुंबईमध्ये राहत असताना सर्व्हिस करत असताना एक मला धनगरी ववेचा छंद लागला. छंद लागल्यानंतर कळंबोळीत पहिल्यांदा आम्ही ढोल वाजवत होतो. नंतर वाजवत असताना मला गाण्याची आवड लागली. गाण्याची आवड लागल्यानंतर मग कुठं प्रॅक्टिस करत रिहर्सल करत मी चुकत आता ववी म्हणायला लागलो. आता ह्या माझ्या घरामध्ये तुम्ही माणसाला एवढ्या ढाला कशा आल्या तर 1 2 3 4 5 6 7 झाल्या. तर हे 2 वर्षामध्ये आपल्या मापूबाईची फोटो आहे, बाळूमामाचा फोटो आहे. आमच्या कंपनीमध्ये एक ढाल मिळले, ते मारुतीचा जन्मदिन उत्सव कार्यक्रम असतात ते ढाल मिळले, मानकोरला मिळले अजून, आणि उल्हासनगरला मिळले. अशा ढाला हे म्हणजे कसं आहे, कुठंतरी कलाकार म्हणून ढाला मिळतात. कलाकार ही कला काय तर मागून येते आणि काय तर अभ्यास म्हणा, प्रथम नंबर आल्यानंतर म्हणा, जसा शर्यतीमध्ये बैल शर्यत लागले तसा हिंदे कसे हरण्या बैल आहे, जिथं जाईल तिथं प्रथम नंबर होतो, त्याला ढाल मिळते, सर्टिफिकेट मिळते. तसाच हे आमचा धनगरी वव्यांचा कार्यक्रम असतो. आणि तसं काय माझा अजून प्रत्येक नंबर कुठं आला नाही, तर खोटं सांगायची गरज नाही. पण जिथं गेल्यानंतर आपल्याला ते कार्यक्रम सक्सेसफुल झाल्यानंतर त्यांची पान सुपारी, त्यानंतर सर्टिफिकेट, त्यानंतर एक ढाल दिले जातो. म्हणजे ही कला काय वाया जात नसते. तसेच सर्व काय तर कला असली तर जमते. सर्व वैविकारांनी कला ही जिवंत आपली ठेवावी आणि ही कला आपल्या धनगर समाज परंपरा चालत आलेल्या आहेत. आणि कारण की बाबा मला ढाला मिळलेल्या म्हणून असं मी करत नाही, कारण की मला आठवण 4 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी या आठवण राहावी म्हणून माझ्या या यूट्यूब चॅनलला मी मुद्दामून आवर्जून टाकत आहे. तरी इथं माळिंगराय आहे, इथं बाळूमामाचं आहे, इथं माझा कुळस्वामी भोजलिंग आहे, हे आमचे गुरु शंकर महाराज रसाळ जीवर, आणि तसेच हे सगळे भाऊसाहेब महाराज आहेत, हे आमची सोना आजी आहे. आमचे घरामध्ये देवस्थान आहे, त्या देवस्थानच्या बाजूला जेवढ्या मला कार्यक्रम केले त्या कार्यक्रमामध्ये मला भेटलेले आहेत. तरी मला एकट्या स्वतःला भेटले नाहीत, पण मला एक सहकार्य असतात. सहकार्य म्हणजे आपले हांगेरगावचे ढोले, आपले धोळाबापू खर्जे, तसेच बाळू खर्जे, दत्तू खर्जे, अजून माझ्या जोडीला कामचा म्हणणारा 10 ते 15 वर्ष झालेले बाळू खांडेकर आमच्या गावचं. तसंच आमचा मुलगा महाग म्हणायला श्यामराव बंडगर, अण्णाप्पा बंडगर. ही काय मी एकट्यानं किती जर केलं तरी एकट्यानं होत नाही. मला सहकार्य करणारे माझे साथीदार त्या सगळ्यांच्या जोरावरती आणि कोणतर कमी जास्त आले असेल तर ह्यांच्या साथ मला दिल्यामुळं ही एवढ्या ह्या माझ्या घरामध्ये ही कला असल्यामुळे हे आलेले आहेत. कला नसते तर तुम्हाला विचारणार कोण? तर तुमचं नाव जर जगात व्हायचं असेल, आता मोठमोठे शायर आहेत, मी काय मोठा शायर नाही, मी छोटाच आहे, तरी बी आमचे आजोबांनी गजी खेळत होते, आमचे वडील ओवी म्हणत होते,
अजून मी ढोल वाजवत मी ओवी म्हणायला शिकलो आणि तसंच माझ्या मुलगा बी ढोल वाजवतो आणि तसंच हा कार्यक्रम माझ्या संघाचं नाव आहे भोजलिंग ओविकार मंडळ रेवनाळ मुंबई आणि सर्व साथीदारांनी मला साथ देतात म्हणून माझा कार्यक्रम होतोय आणि असाच कार्यक्रम मला सगळ्या मंडळाची माझ्या श्रोत्याची साथ मला मिळावी अजून कार्यक्रम मी चांगल्या पद्धतीने करत जाईल आणि थोडक्यात या यूट्यूब चॅनलला थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. राम राम मंडळ.